ओबीसी समूह म्हणून जो आहे यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की काल परवापर्यंत बीजेपी म्हणत होते आमचा डीएनए ओबीसी आहे. मुळात शत्रू नंबर 1 ओबीसीचं कोण तर भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व वंचित सोडून इतर सर्वच राजकीय पक्ष अशी असणारी परिस्थिती. ओबीसीना आता राजकीय सोबती कोणीच राहिलेला नाही. अशा कालावधीमध्ये स्वतःचा अधिकार आणि आम्ही जे म्हणतोय की बड्या कष्टाने आमच्यासारख्या यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांना 1990 पंतप्रधान केलं आणि मंडल कमिशन लागू केला. ते वाचवणं आता ओबीसींच्या हातामध्ये आहे. तेव्हा राजकीय जागृती करणं हा सगळ्यात ओबीसीचा मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व त्यांनी प्रस्थापित केलं पाहिजे. आणि राजकीय अस्तित्व प्रस्थापित करायचं असेल तर 2-4 ओबीसीचे जिल्हा परिषदेमध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये निवडून येण्यापेक्षा पूर्णपणे बॉडीज ही ओबीसीची कशी असेल या दृष्टिकोनातून त्यांनी आता वर्कआउट केलं तरच ओबीसीचे अधिकार राहतील. नाही तर स्वतःकडे हा जो निजामी मराठा सत्तेमध्ये बसलेला जो आहे तो 27%च्या 27% हे ओबीसीकडून काढून मराठ्यातले जे कुणबी झालेत त्यांना दिल्याशिवाय राहणार नाहीत. हा धोका ओबीसीनी लक्षात घ्यावा. मग ते शिक्षण क्षेत्रामधलं असेल, ते राजकीय क्षेत्रामधलं असेल किंवा ते सर्व्हिस सेक्टरमधलं असेल.